अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय. बाकीच्यांची काय मत असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय, ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत. 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागतायत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागे पुढे होत असेल राजे, पण 57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57 लाख महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते. आज 57 लाख महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे. एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. काय झालं घोडबंदरच्या रस्त्याचं? सुप्रीम कोर्टाने तुमच्या कानपडात मारली. 6,200 कोटी रुपयाचं टेंडर तुम्ही काढलं. सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेला. डिटेल्स मी सांगत नाही. आणि तोच रस्ता 6,200 कोटी रुपयाचा रस्ता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट वगैरे केलं. त्यावेळेला 3,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. एका योजनेमध्ये 3,200 कोटी रुपये तुम्ही भ्रष्टाचार केला. एका योजनेमध्ये अशा 1760 योजना तुम्ही त्या ठिकाणी केल्यात. अनेक प्रकारची टेंडर्स ही आता फक्त मंत्रालयातून निघतायत. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मी धोरणावर बोलतो, मी योजनेवर बोलतो. पण आता तुम्ही त्या आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे. अजिबात या लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही. तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे. बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे. नाही, आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होतात 1500च्या ऐवजी 2100 देईन. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही. अर्थसंकल्प तो कधी होतो तो मला चांगला माहिती आहे. अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2100 रुपये द्या. 2100 रुपये. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी. तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जून महिना शोधून? जून महिन्याला कुठला मुहूर्त येणार आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वाटेल त्या परीने दोष द्या. माझं काही म्हणायचं नाही मला. परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या काम केलेल्या माणसानं शेवटी तुम्हाला त्याची जाणीव नसली किंवा आठवण राहिली नसली तरी महाराष्ट्राच्या ते मनामध्ये आहे. पण 2 लाख रुपयाचं कर्जमाफी होतात तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये. 2 लाख रुपयाची कर्जमाफी. त्याच्या अगोदर कर्जमाफी होत होती तेव्हा 73 प्रकारचे दाखले लागत होते. 73 प्रकारचे दाखले लागत होते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये एका ऑर्डरवर 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका क्षणात शेतकऱ्यांची झाली. कोणाचीही कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि भ्रष्टाचाराची पण तक्रार आली नाही. त्यांनी प्रोत्साहनपर योजना, जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात, आपण ज्यांना भरणं शक्य नाही त्यांना मदत करतो, पण जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा कर्ज भरण्याकरता उद्योगदूत केलं पाहिजे. म्हणून 50,000 रुपयाची योजना त्याच वेळेला जाहीर झाली. काढून बघा बजेटचं पुस्तक. सरकार पडलं त्याच वेळेला 6,000 कोटी रुपयाची तरतूद त्या बजेटमध्ये तयार झालेली होती. त्या बजेटमध्ये झाली होती. म्हणून या राज्यपाल महोदयांच्या भाषणातून तुम्ही लोकांना फसवण्याचे जे काही उद्योग केले ते जरा बंद करा. पण मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला मतं मिळवण्याकरता तुम्ही सगळं पदरात पाडून घेतलं आणि निवडणूक संपल्यानंतर काय गेलात? कुठे गेला आनंदाचा शिदा? त्याच्यानंतर काय गणपती आला नाही, दसरा आला नाही, दिवाळी आली नाही. कुठे गेला आनंदाचा शिदा मामा? आनंदाचा शिदा वाटत होते त्यावेळेला स्वतःचे स्टिकर बिकर लावून. स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपचा तुम्ही कोर्स देणार होता, कुठं झाला? कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली? 1 रुपयात पीक विमा योजना
का बंद झाली? एक राज्य एक गणवेश कुठं गेला? तो गणवेश कुठं गेलाय? कुठं अडकलाय? कुठं दीपक केसरकरांच्याकडं कुठं अडकलाय? तो कुठं आहे? तो बघायला हवाय. योजना दूत, तुम्ही योजना दूत तयार केलेत, ती योजना कुठे गेली? नमो कामगार कल्याण योजना बंद करून टाकलीत. नमो नमो करून मोदी साहेबांच्या नावाचा उपयोग फक्त मतं मिळवण्याकरता केलीत, आता ती बाजूला टाकलेत मोदी साहेबांना. नमो शेततळे अभियान योजना कुठे गेली ती योजना? नमो शेततळे योजना. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना. नमो का नको आता काय म्हणायची वेळ आली. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना. कुठे आहेत? मला वाटलं दादा काय मला थांबवतात की काय. नाही, या नको, हे कुठे गेल्या ह्या योजना? या सगळ्या निवडणुकी करता लोकांच्या समोर फंडे आणलेत, लोकांच्या भावनेनं हात घातला, तर फक्त घोषणांच्या हवेचे बुडबुडे काढून आणि घोषणांचा या ठिकाणी सुकाळ दाखवून आणि अंमलबजावणीचा दुकाळ दाखवून काहीही पदरात पडणार नाही. काहीही पदरात पडणार नाही. तू काय केलंस, मी काय केलं, पहिल्या वक्त्याला कितीही बोलू द्यायचं असं बीएससी मध्ये ठरलंय. मी बसतो तसं काय नाही, 5 मिनिटात बसतो, पण ठरलंय. 44 मिनिटं झाली. 44 मिनिटं झाली. नाही पण त्याला काय, मी अध्यक्ष महोदय मी बसतो नाही असं नाही, मी खूप बोललो, परंतु तिथे बीएससी मध्ये असं ठरलंय की पहिला जो वक्ता असेल या पक्षाकडे आपण बोला ना. ओके ओके ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी 5 वाजेपर्यंतच आहे आजचं का? नंतर प्रस्ताव आहे 293चा. उद्या परत हा आहे दुसरा दिवस. नाही पण मी पुरं करतो, मी काय उद्या पुन्हा नको, कारण मग ते बरं दिसत नाही. एक 2-4 मिनिटं इकडे तिकडे झाली तर समजून घ्या. आपण ऑनलाईन राहू राजे, तुम्ही ऐकायला बसणार? बसले हो हो. आणि म्हणून शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे याचा विचार आपण करण्याची गरज आहे. आपण काय सांगत होतो, तुझ्या काळात किती झालं, माझ्या काळात किती झालं, ह्याच्या काळात किती झालं, त्याच्या काळात किती झालं, हे असं एकमेकाकडे त्याच्या काळात झालं म्हणून माझ्या काळात झालंच पाहिजे का? त्याच्या कारकिर्दीत एखादी गोष्ट चुकीची झाली ती योग्य होती का असं जर आपण म्हणणार असू तर माझ्या कारकिर्दीमध्ये व्हायला पाहिजे, पण ते चुकीचं होतं आणि माझ्या कारकिर्दीत जे घडतंय ते योग्य होतं असं म्हणून यातून मार्ग निघणार नाही. आणि म्हणून यातून जर मार्ग काढायचा असेल तर मला असं वाटतं की सरकारनं मदत तर करायला पाहिजे. सरकार मदत तर करतंय, पण मला असं वाटतं आता कुठेतरी इथं समाज प्रबोधनाची गरज आहे. मदत तर करूच, पण मदत करत असताना सुद्धा जगामध्ये अशा कितीतरी घटना घडतायत, कितीतरी अशी लोक आहेत, कितीतरी अशी माणसं आहेत, व्यवसाय करणारे लोक असतील, ट्रक व्यवसाय करणारे लोक असतील, गाडी चालवणारा ड्रायव्हर असेल, गाडीवर काम करणारा क्लीनर असेल, शाळेमध्ये शिकवणारा मास्तराबरोबर शिपाई असेल, हे लोकांच्यावर संकट नाही आहेत का? यांच्यावर काय आपत्ती येत नाही का? यांच्या संसारामध्ये काय अडचणी नाही आहेत का? प्रत्येकाला काही ना काय अडचणी आहेतच. आणि म्हणून आता कुठंतरी त्या माणसांचं आपण प्रबोधन करण्याची गरज आहे, त्यांना सांगण्याची गरज आहे की परिस्थितीबरोबर आपण संघर्ष करू, परिस्थितीचा आपण सामना करू, आलेल्या संकटाला तोंड देऊ, परंतु आत्महत्या बाबानुरे करू नका. आत्महत्या हा या सगळ्यावरचा उपाय नाही. बहुसंख्य पुरुष लोकच आत्महत्या करतायत, महिला बिचाऱ्या मागे राहतायत. आणि मग त्या आत्महत्याची कारणं काय असतात? मुलीचं रखडलेलं लग्न, बँकेचं थकलेलं कर्ज, नैसर्गिक आपत्ती. या विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला तर आयुष्यभरती नैसर्गिक आपत्ती हात धुवूनच पाठीमागे लागलेली आहे. काही ना काय पीक जेव्हा चांगलं येतं तेव्हा एखादी आपत्ती येते. आता तयार होणार पीक सगळं काय ना काय आपत्ती त्यांच्या पाठीमागे लागलेलीच आहे आपत्ती पाठीमागे. पण मला तुम्हाला तरी सुद्धा सांगायचं आहे की ह्या सगळ्यावरचा उपाय आत्महत्या नाही. आत्महत्या उपाय नाही. बुलढाण्यामध्ये घाटाच्या खालीनी घाटाच्या वर असे 2 भाग उल्लेख केला जातो. एकदा मी बुलढाण्याला गेलो, एवढी मोठी निवेदनं सर्वांनी दिली. मी त्यावेळेला मंत्री होतो. मी आपली निवेदनं घेतली आणि मी निघालो. ते म्हणले नाही, तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे.